सिर्फ एक मोटरसाइकिल की चाबी के लिए एक पति इस कदर हैवान बन गया कि उसने अपनी ही पत्नी की बेरहमी से हत्या कर दी। दिल दहला देने वाली यह वारदात नागपुर के काउंटी नया थाना इलाके की है, जहां घोरपर शिरपुर रोड पर 35 साल की भाग्यश्री विनोद राजक का खून से लथपथ शव मिलने से इलाके में सनसनी फैल गई। पुलिस जांच में जो खौफनाक वजह सामने आई उसने सबको चौंका दिया। दरअसल भाग्यश्री जिस मोटरसाइकिल का इस्तेमाल करती थी उसकी किस्तें वह खुद भरती थी। इसी वजह से गाड़ी की चाबी उसने अपने पास रखी थी, जिसे लेकर उसका अपने दूसरे पति राजेंद्र नाथू कोटरुंगे से विवाद हुआ था। 2 जुलाई को जब भाग्यश्री अस्पताल में अपनी ड्यूटी खत्म करके देर रात तक घर नहीं लौटी तो परिवार ने तलाश शुरू की। वारदात के बाद आरोपी पति राजेंद्र ने अपना फोन बंद कर लिया था और फरार हो गया था, लेकिन पुलिस की मुस्तैदी के आगे उसकी चालाकी धरी की धरी रह गई। टेक्निकल एविडेंस और मोबाइल ट्रैकिंग की मदद से पुलिस ने अमरावती के बडनेरा से आरोपी राजेंद्र को धर दबोचा। पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये गादा शिरपूर रोडवर दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे 7-7:30च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की एका महिलेचे शव पडलेले आहे। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो तर आम्हाला त्या महिलेचे एक शव मिळून आले। माहिती घेतली असता तिचे नाव भाग्यश्री विजय जरक विनोद जरक असे असल्याचे आम्हाला कळाले आणि ती 1.5 महिन्यापासून गादा येथे तिच्या बहिणीच्या बाजूला राहत होती सासरी। आणि त्यानंतर आम्ही तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन आणि सदर घटनास्थळी सर्व वरिष्ठांनी भेट दिली। तर तिचे एक राजेंद्र कोटरुंगे राहणार एसंबा कना नदीमध्ये याच्यासोबत ती 4-5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये राहत होती। पहिल्या नवऱ्यासोबत तिचं भांडण झालं होतं, त्याच्यापासून ती वेगळी राहत होती। याच्यासोबत राहत असताना तिचे वादविवाद झाले होते आणि त्या राजेंद्र कोटरुंगे यांनी तिचा खून केला अशी आम्हाला माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेतला। घटना घडल्यानंतर आरोपी शिताफीने तिथून निसटून गेला होता आणि तो मोबाईल बदलत होता, सिम कार्ड बदलत होता, परंतु आपण त्याला रेल्वे मधून तो पळून जाण्याच्या तयारीत होता। तर त्याला आपण बडनेरा रेल्वे स्थानक येथे GRPच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि आपली API यादव LCB आपल्या DBचे इन्चार्ज आहेत त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन सध्या आम्ही त्याला विचारपूस करत आहोत। त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याच्यासोबत राहायला नकार देत होता आणि अनेक अशा छोट्या मोठ्या त्यांच्या भांडणाच्या गोष्टी होत्या घरगुती वादाच्या, त्यावरून त्यांनी तिचा खून केल्याची कबुली दिली आहे। तर आता आम्ही आज त्याला माननीय कोर्टासमक्ष हजर करणार आहोत आणि त्यांनी मर्डर वेपन कुठं टाकला आहे, त्याची इतर कोणी साथीदार होते का आणि त्यांनी पूर्वतयारी कशी केली याबाबत त्याची PCR घेणार आहोत। पुढील तपास आम्ही हो, त्यांनी एक मोठा चाकूने हत्या केलेली आहे, तो आम्हाला जप्त करायचा आहे आणि आरोपीने गाडी त्याच्या पत्नीच्या भावाच्या नावावर गाडी घेतली होती आणि आरोपी वापरत होता। डाऊन पेमेंट आरोपीने भरलेलं होतं, परंतु EMI तिच्या पत्नीच्या भावाच्या नावे येत असल्यामुळे त्यांची वाद झाले होते आणि त्यांनी एक आरोपीकडून ती गाडी काढून घेतली होती। तो एक वादाचं तेही एक कारण होतं। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, काउंटी। इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, LED टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो AC। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।